शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी पुन्हा ऑफिसमध्ये येते, मात्र तिला सतत वकील साहेबांचं बोलणं आठवत असतं. त्याचवेळी आकाशही तिथे येतो. तो भूमीला सांगतो की हे बघ सायकल राणी, मी पहिल्यांदा प्रेझेंटेशन बनवलं आहे. मात्र भूमीचं त्याच्याही बोलण्याकडे लक्ष जात नाही. त्याचवेळी चंदू काका आकाशसाठी चॉकलेट मिल्क घेऊन त्या ठिकाणी येतात. आकाश त्यांना विचारत असतो की मला हवं आहे तसंच आहे ना. त्यावर चंदू काका देखील हो म्हणतात. मात्र भूमीचं त्या दोघांच्याही बोलण्याकडे लक्ष नसतं आणि त्यानंतर ती ऑफिसमधून बाहेर जाण्यासाठी निघते. जात असताना ऑफिसमधील एम्प्लॉईज तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु भूमी कोणाकडेही लक्ष देत नाही. तिला सतत त्या वकील साहेबांचं बोलणं आठवत असतं आणि त्यानंतर ती ऑफिसमधून बाहेर पडते. तिला सतत तिचं पौर्णिमाचं आणि मनूचं लग्न ठरल्यापासूनचा प्रत्येक क्षण आठवत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून भूमी पूर्णपणे खचून गेलेली असते. बाबांनी लग्नाला दिलेला नकार, त्यानंतर पौर्णिमाने केलेला आत्महत्येचा खोटा प्रयत्न आणि त्यानंतर तिने आकाशसोबत लग्नाला दिलेला होकार, या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोरून जातात आणि मग ती पूर्णपणे खचून जाते. ती तिथेच रस्त्यावर बसलेली असते आणि मग त्यानंतर तिला हा सगळा त्रास असह्य होतो आणि ती मोठ्याने ओरडून रडायला सुरुवात करते. ती खूप मोठमोठ्याने रडत असते. आपल्याला कोणीतरी फसवलं आहे ही गोष्टच तिला सहन होत नाही. मात्र त्यानंतर थोड्याच वेळामध्ये ती स्वतःला सावरते, तिचे डोळे पुसते आणि रागातच तेथून जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे नीलांबरी घरामध्ये आवराआवर करत असते आणि स्वतःशीच म्हणत असते की इकडे मी आणि तिकडे माझी मुलगी, मग दोघींच्याही वाट्याचे कष्ट काही संपत नाही. आता जोपर्यंत सून घरात येत नाही तोपर्यंत मलाच राबावं लागणार आहे. आणि त्याचवेळी भूमी तिथे येते आणि भूमीला असं अचानक समोर बघून नीलांबरीला तर धक्काच बसतो. ती भूमीला विचारते, तू आत्ता इथे कशाला आली आहे? यावेळी तुझे बाबा मंदिरात जातात माहिती आहे ना तुला? मात्र भूमी काहीच उत्तर देत नाही. ती रागातच नीलांबरीकडे बघत असते. त्यामुळे नीलांबरी तिला विचारते, काय झालं? महाजनांच्या घरी काही झालं आहे का, की तुझी तब्येत बरी नाही? तू अशी का बघते माझ्याकडे? आणि त्यावर भूमी म्हणते की जरी सावत्र असले तरी मी सुद्धा तुझी मुलगीच होते ना गं. आई म्हणायचे ना तुला, मग तू माझ्यासोबत अशी का वागली? माझ्याशी असं वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आणि भूमीचं हे बोलणं ऐकून नीलांबरीला धक्काच बसतो. ती भूमीला म्हणते की हे काय बोलते तू? तुला तुझं तरी कळतंय का? बस इथे तुझा बाप येईपर्यंत. आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र भूमी तिचा हात पकडूनच तिला थांबवते. ती रडतच नीलांबरीला विचारत असते की मला फसवताना, माझ्याशी असं वागताना तुला खरंच काहीच वाटलं नाही का गं? ज्यावेळी तू या घरात आली तेव्हा तर मला साधं ताटही उचलता येत नव्हतं, मात्र तरीसुद्धा मी तुझं औक्षण केलं. मी कायम तुझ्यामध्ये माझ्या सख्ख्या आईला शोधत राहिले. तू जे काही सांगशील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. तू जे ठरवशील ते केलं. माझ्या भविष्याचा, माझ्या आयुष्याचा अजिबात विचार केला नाही. मात्र तू कधीही मला तुझी मुलगी मानलं नाही. तुझ्यासाठी मी फक्त तुमची इच्छा पुरवणारं एक यंत्र होतं. मला सुद्धा मन आहे ही गोष्टच तू विसरून गेली. भूमीचं ते बोलणं ऐकून नीलांबरीला काय करावं ते सुचत नाही. ती भूमीला विचारते की नक्की काय झालं आहे? त्यावर भूमी म्हणते की पौर्णिमाला पटवर्धनांची सून व्हायचं होतं आणि तिच्या या हट्टासाठी तू माझं आणि आकाशचं लग्न लावून दिलं. तू माझं लग्न अशा ठिकाणी करून दिलं जिथं मला काहीच भविष्य नव्हतं. आणि त्यावर नीलांबरी म्हणते, अगं पण काय वाईट झालं तुझं? सगळं तर चांगलं आहे ना? त्या घरात मोठी सून म्हणून मिरवतीयस ना? त्यावर भूमी म्हणते, हो, नशिबाने आकाश चांगला आहे, त्याचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. नाहीतर माझं काय झालं असतं याचा तू एकदाही विचार केला होतास का गं? आणि तिचा तो प्रश्न ऐकून नीलांबरी खाली मान घालते. तर भूमी रडतच म्हणते की आजपर्यंत तू जे सांगशील त्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. माझा कधीच विचार केला नाही. पण तू माझ्यासोबत अशी वागशील, मला फसवशील, असं खरंच कधीच मला वाटलं नव्हतं. आणि त्यावर नीलांबरी म्हणते की त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि माझ्या तिन्ही मुली माझ्यासाठी सारख्याच आहेत. आणि त्यावर भूमी तिला विचारते, मग माझ्यासाठी तू पौर्णिमाचं लग्न आकाशसारख्या मुलाशी करून दिलं असतं का गं? आणि ते ऐकून नीलांबरीला धक्काच बसतो. काही न बोलता खाली मान घालते. तर भूमी म्हणते, तुला आई म्हणायची सुद्धा मला लाज वाटते. आत्तापर्यंत जे लोक म्हणायचे ना की सावत्र आई वाईट असते त्यांच्याशी मी भांडायचे,
पण आज तू असं वागून त्या लोकांना खरं सिद्ध केलं आहे. आता जर मला कोणी विचारलं ना की सावत्राई कशी असते, तर मी तुझं नाव घेईल. आणि भूमीचं ते बोलणं ऐकून नीलांबरीला धक्काच बसतो. तर भूमी तिला सांगते की माझं आयुष्य आकाशच्या आयुष्याशी जोडलं गेलं आहे आणि जर कोणी त्यामध्ये दखल देण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी आता सोडणार नाही. जर तुम्ही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, तर तुम्ही भूमीचं असं रूप बघाल जे तुम्ही याआधी कधीच बघितलं नव्हतं आणि मग ती रागातच घराबाहेर पडते. तर या सगळ्या प्रकारामुळे नीलांबरी पूर्णपणे घाबरलेली असते. तर दुसरीकडे महाजनांच्या घरी आकाशच्या वाढदिवसाची तयारी सुरू असते. वाढदिवसाच्या दिवशी कसं डेकोरेशन करायचं, जेवण काय बनवायचं याबाबत सगळे विचार करत असतात आणि त्याच वेळी भूमी आकाश घरी येतात. रागिनी पटकन आकाशजवळ जाते आणि त्याचं कौतुक करत म्हणते की माझ्या आकाश बाळाचा वाढदिवस एका आठवड्याभरावर आला आहे. त्याचा वाढदिवस एकदम धूमधडाक्यात साजरा करणार आहे. आणि रागिनीचं ते बोलणं ऐकून भूमीला सतत वकील साहेबांचं बोलणं आठवतं. याच बाईने आपल्याला फसवलं आहे ही कल्पनाच तिला सहन होत नाही. तर रागिनी आणि आकाशचं एकमेकांवरील प्रेम बघून घरातील सर्वजण म्हणत असतात की यांचं नातंच वेगळं आहे. मात्र भूमी रागातच रागिनीकडे बघत असते. तिला सतत त्या वकील साहेबांचं बोलणं आठवत असतं आणि त्यानंतर ती मनाशी म्हणते की आकाशचा वाढदिवस फक्त 7 दिवसांवर आला आहे. माझ्या मनात जी शंका आहे ती जर खरी असेल ना, तर या 7 दिवसांमध्ये काहीही होऊ शकतं. त्यामुळे मला सावधच राहायला हवं. आणि त्यानंतर ती तिच्या रूममध्ये जाते. त्यानंतर रात्री आकाश टुटूला सांगत असतो की आज घरात माझ्या वाढदिवसाची चर्चा सुरू होती. तू सुद्धा माझ्या वाढदिवसाला नक्की ये. मी आत्तूला सांगून तुझ्यासाठी नवीन कपडे शिवून घेईल आणि तू तुझ्या मित्रांना सुद्धा सोबत घेऊन ये. मात्र त्याचं हे बोलणं सुरू असताना भूमी मात्र कपाटामध्ये काही फाईल शोधत असते. आकाश तिला विचारतो की सायकल राणी काय झालं, तू नक्की काय शोधतीये. मात्र भूमी काहीच उत्तर देत नाही आणि मग ती कपाटामधून काही फाईल्स बाहेर काढते आणि त्यांच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स शोधत असते. आकाश तिला पुन्हा एकदा काय झालं ते विचारतो. मात्र भूमी त्याला म्हणते की आकाश तू प्लीज थोडा वेळ शांत बस, मी कामात आहे. त्यामुळे आकाश गप्प बसतो आणि हळूच टुटूला सांगतो की सायकल राणी आजकाल खूपच बिझी असते, तिला माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. तर इकडे भूमी ते डॉक्युमेंट्स बघत मनाशी म्हणत असते की आकाशच्या बाबांच्या ॲक्सिडेंटनंतर ते नक्की कधी शुद्धीवर आले होते ती तारीख आणि मृत्यूपत्रावरची तारीख कोणती आहे हे शोधून काढायलाच हवं. आणि त्यानंतर ती त्याच कामाला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी पौर्णिमाला तिच्या माहेरी घेऊन जाते. त्या ठिकाणी नीलांबरी आणि ते वकील साहेबही असतात. त्यांच्या समोरच भूमी पौर्णिमाला विचारते की प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तू माझी खोटी सही का केली होती. आणि त्यावर पौर्णिमा सांगते की ती सही मी माझ्या मर्जीने केली होती. मात्र भूमी तिच्या कानाखाली मारते आणि तिला नक्की काय घडलं होतं ते सांगायला सांगते. आणि त्यामुळे पौर्णिमा रागिनीचं नाव घेऊन भूमीला सगळा प्रकार सांगते. तर वकील साहेब तिचं ते बोलणं रेकॉर्ड करतात. तर दुसरीकडे रागिनी रघु काकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्याच वेळी भूमी त्या ठिकाणी येते. त्यामुळे रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.